नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण सिरीज मध्ये। या समर्पण सिरीज मध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो। जो आयोगाचा आगामी पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्या पॅटर्नच्या अनुषंगाने आपण विविध विषयांचे वेगवेगळ्या विषयांचे क्वेश्चन आणि त्याचं स्वरूप किंवा त्यांच्या उत्तराचं स्वरूप कशा स्वरूपाचं असलं पाहिजे याच्यावरती आपण काय करत असतो, डेली प्रॅक्टिस करत असतो। बघा, आपण पुन्हा एकदा जिओग्राफी या सब्जेक्ट मधील बघा प्रश्न पाहणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर समोर क्वेश्चन दिला जाईल, तो क्वेश्चन तुम्हाला केअरफुली रीड करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याचे मुद्दे डिस्क्रिप्शन म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मांडायचे आहे, उत्तरामध्ये लिहायचे आहे। बघा, प्रश्न समोर आहे, भारताला उपखंड का मानले जाते किंवा व्हाय इज इंडिया कन्सिडर्ड अ सब कॉन्टिनेंट। बरोबर आहे का? आता आपल्याला लहान असल्यापासून किंवा शालेय स्थितीमध्ये असल्यापासून आपण पाहतोय भारताला आपण उपमहाद्वीप म्हणतो, बरोबर आहे का? उपखंड, भारतीय उपखंड असं ओळखतो। तर हे उपखंड का म्हटलं जातं याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। बघा, मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल। आता याच्यामध्ये काही मुद्दे पाहायचे झाले तर एकंदरीत त्याचा लोकस आणि फोकस वरती मुद्दा डिस्कस करायचा झाला तर ऑब्व्हियस आहे फोकस की भारतीय उपखंड का म्हटलं जातं याच्यावरती आपला फोकस असणार आहे किंवा उत्तराचा आपल्याला त्या अनुषंगाने उत्तर आपल्याला लिहायचं आहे। पुढे आता याच्यातला महत्वाचा मुद्दा अजून एक काय झाला तर उत्तर लिहिताना आपला अप्रोच कशा प्रकारचा असला पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण आन्सर आपलं लिहिलं पाहिजे। तर अप्रोच मध्ये मुद्दा असतो, आता बऱ्यापैकी सर्व प्रश्न आपण पाहताना हे मुद्दे डिस्कस केलेले आहेतच, परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने भारताला उपखंड का म्हटलं जातं तर त्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन मध्ये उपमहाद्वीप ही जी शब्द आहे किंवा ही संकल्पना आहे त्या संकल्पनेवरती थोडंसं प्रारंभी आपण काय करूया, स्पष्टीकरण द्यायचं आणि त्याच्यासोबतच भारताचं वर्गीकरण या उपमहाद्वीपामध्ये का होतं हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे। हा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि त्याच्यासोबतच काही भौगोलिक वैशिष्ट्ये असतील, काही भौगोलिक महत्व असेल, जसं जागतिक स्तरावरचं काही विशिष्ट त्याचे इम्पॉर्टन्स असतील भारतीय उपखंडाचे, ते त्याच्यात मेन्शन करायचे की जेणेकरून आपल्याला उत्तरामध्ये दाखवता येईल की या अनुषंगाने आपल्याला भारतातला उपखंड म्हणून आपण संबोधतो। पुढे आता मेन बॉडीमध्ये लिहायचं आहे का मानलं जातं त्याच्याशी निगडीत असणारे सगळे मुद्दे कारणांसह किंवा स्पष्टीकरणांसह आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे आहे। बघा, सकारण स्पष्टीकरण करायचं त्याच्यामध्ये आणि नंतर येतं कन्क्लुजन। या कन्क्लुजनमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि मेन बॉडीमध्ये जे लिहिले त्याचाच गोषवारा आपल्याला या कन्क्लुजन मध्ये लिहायचा आहे आणि आपल्या उत्तराची पुष्टी करायची आणि आपलं उत्तर तिथं संपवायचं आहे। हा एकंदरीत त्याच्यातला फॅक्ट असणार आहे। बघा, आता बघूया प्रस्तावनेमध्ये काय लिहू। आता बघा, एकंदरीत उपमहाद्वीप हा काय मुद्दा आहे, कशा प्रकारे आपण त्याला उपमहाद्वीप डिफाईन करतो हे आपण इंट्रोडक्शन मध्ये मगाशीच पाहिलं, कशा प्रकारे आपला अप्रोच असला पाहिजे। त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहिणार की उपमहाद्वीप हा कसा असतो, एक मोठा भूभाग आहे, ओके, आणि वेगळा भूभाग आहे की जो एका मोठ्या भूखंडाचा किंवा मोठ्या खंडाचा भाग असू शकतो, परंतु त्याचं सेपरेशन किंवा त्याचं वेगळं अस्तित्व आहे अशा भूभागाला आपण काय म्हणतो, महाद्वीप म्हणतो किंवा उपमहाद्वीप म्हणतो। फॉर एक्झाम्पल, भारताचा नकाशा जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, ओके, भारतीय खंडाला जर तुम्ही पाहिलं, बरं आहे का, भारतीय उपखंडाचं जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं, ओके, तर तुम्हाला अशा स्वरूपाचं, ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळे कंट्रीज पण आहेत, ते नमूद आपण करणारच आहोत। ओके, इथं खालच्या लाईनला आपण ते इंट्रोडक्शन मध्येच करू की कोणते कोणते या उपमहाद्वीपामध्ये कोणते कोणते राष्ट्र येतात, देश येतात, जसं की भारत आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान, भूटान, श्रीलंका, मालदीव या सर्वांचा उल्लेख या भारतीय उपखंडामध्ये येतो, हे आपल्याला लिहायचं आहे। बरं का? आता या उपमहाद्वीपाची एक वेगळी संस्कृती आहे, वैशिष्ट्य आहे, मग ते भूवैज्ञानिक असतील, पर्यावरणीय वैशिष्ट्य असतील, ती मुद्दे आपल्याला या इंट्रोडक्शन मध्ये नमूद करायचे आहेत। हा मुद्दा लक्षात असेल आणि जास्तीत जास्त वेळा बघा, जिओग्राफीचे ज्यावेळेस आपण आन्सर लिहू त्या आन्सर मध्ये तुम्हाला ग्राफ ड्रॉ करणं खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। नकाशे ड्रॉ करणं सगळ्यात महत्वाचं आहे। तुम्हाला ज्या वेळी येतात त्या वेळी ड्रॉ करा, परंतु तुमच्या आन्सरला किंवा तुमच्या उत्तराला पुष्टी देण्यासाठी ते खूप मदतपूर्ण ठरणार किंवा हेल्पफुल ठरणार आहेत, बरं का? चलो, आणि एकंदरीत आपण आपल्या मुद्द्यांमध्ये हे पण लिहू शकतो, ओके, एखाद्या भूभागाला आपण महाद्वीप का म्हणतो तर त्याच्या तिन्ही बाजूनी कसं असतं, समुद्र आहे। जर भारताच्या उपखंडाला जर पाहिलं, महाद्वीपाला जर तुम्ही पाहिलं, ओके, बेट काय असतं, चारही बाजूनी त्याच्या पाणी असतं, सराउंडेड बाय वॉटर, ओके, दॅट बॉडी इज कॉल्ड ॲज आपण त्याला काय म्हणतो, बेट म्हणतो, बरोबर का? परंतु महाद्वीपाबद्दल आलं तर त्याच्या तीन बाजू कशा असतात, समुद्राने वेढलेल्या असतात, तीन बाजू बघा, पूर्व, पश्चिम आणि उत्तर बाजू वेढलेली, आणि वरची उत्तर बाजू कशी भूखंड आहे। एका सोप्या भाषेत आपण मांडायचं। आता एकंदरीत मेन बॉडीकडे आलो तर भारत उपखंड म्हणून वर्गीकृत का होतो त्याची सकारण वैशिष्ट्ये लिहायची किंवा कारण लिहायची। पहिला आहे भौगोलिक पृथक्करण किंवा त्याचं भौगोलिक काय रे वेगळं सेपरेशन कशा स्वरूपाचं आहे
त्याच्यामध्ये तुम्ही लिहा की कशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक थेरी बद्दल माहिती आहे, तर प्लेट टेक्टॉनिक थेरीची सुरुवात करून तुम्ही लिहू शकता की या प्लेट टेक्टॉनिक थेरीनुसार एक भारत ही एक वेगळी प्लेट आहे आणि युरोप आणि आशियाची म्हणून युरेशिया एक वेगळी प्लेट आहे. या दोन प्लेटांच्या धडकेतून किंवा कोलिजन मधून निर्माण झालेली हिमालयाची निर्मिती हा मुद्दा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. लक्षात येते का? बघा, हिमालयाची निर्मिती झाली. त्याच्यानंतर बघा, नैसर्गिक अडथळ्यांमुळे भारत हा आशिया खंडाच्या इतर भागापासून कसा म्हणजे त्याचं भौतिक वैशिष्ट्य वेगळं आहे. बरं का? हिमालयाचा वरचा भाग, भारत हा आशिया खंडाचा जरी भाग असला तरी हिमालयाच्या वरची भौगोलिक वैशिष्ट्ये वेगळी आहेत आणि आपल्या भारतीय उपखंडाची वैशिष्ट्ये वेगळी. हे तुम्ही त्याच्यामध्ये उहापोह करायचं. जसं की उत्तरेकडील सीमा असेल, कोण करतो तर हिमालय पर्वत करतो. नैसर्गिक सीमेचा विचार केला तर रिमेनिंग सगळ्या सीमा कोण आहेत तर समुद्र ठरवत असतो. दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पश्चिमेला बघा अरबी समुद्र आहे, ओके, बंगालचा उपसागर आहे. ह्या नैसर्गिक सीमा त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करायच्या आहेत. बरोबर का? आणि हेच त्याच्या भौगोलिक पृथक्करणाशी निगडीत मुद्दे असणार आहेत. आता आकार आणि भौगोलिक विविधतेबद्दल जर पाहायचं झालं, आकार सुद्धा कसा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहिलं, भारत हा जगाच्या पाठीवर 7व्या क्रमांकाचा मोठं राज्य आहे, राष्ट्र आहे. बरं आहे का? आता त्याची लांबी जर पाहिली, लांबी सुमारे 15,200 आहे. जर स्टॅटिक डेटा तुम्हाला त्या आन्सर लिहिताना जर आठवत असेल तर ते आवर्जून लिहा, त्याला हायलाइट करा. बरं आहे का? समुद्र किनाऱ्याची लांबी त्याच्यामध्ये नमूद करा. त्याच्यानंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल ह्या समुद्र किनाऱ्याची लांबी आहे त्याच्यामध्ये वाळवंट कोणतं थरचं वाळवंट आहे ते नमूद करा. सर्वोच्च पर्वतरांगा ज्या जगामध्ये सापड आहेत त्या सगळ्या कुठं आढळतात आपल्याला? इथं भारतीय उपखंडामध्येच आढळतात, हिमालयामध्ये आढळतात. हा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये लिहा. सर्वात मोठं म्हणजे नदीने निर्माण केलेलं मैदानी प्रदेश सुद्धा भारतात आहे, हे सुद्धा मुद्दा याच्यामध्ये तुम्ही नमूद करायचा आहे. उदाहरणार्थ कोणतं तर भारतात गंगा ब्रह्मपुत्र आणि या दोन नद्यांच्या मिळून बनलेली मैदानी प्रदेश, हा सुद्धा मुद्दा तुम्ही याच्यामध्ये हायलाइट करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असेल, परिसंस्था असेल, हे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये नमूद करायला विसरायचं नाही. बघा, आता याच्यामध्ये अजून कोणता? सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. बघा, इथं जे रेड कलरने लिहिलेले मुद्दे आहेत ते हायलाइटेड पॉइंट्स आहेत. हे हायलाइटेड पॉइंट्स तर तुमच्या आन्सरमध्ये आवर्जून आलेच पाहिजे, ओके. आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे असतील ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे, जेणेकरून तुम्ही जो वरचं टायटल देताय, वरचा जो मुद्दा त्याच्यामध्ये घेताय की का तुम्ही भारताला उपखंड म्हणून संबोधताय, त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्यामध्ये हे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आहे. बरं आहे का? भौगोलिक, मगाशी काय बघितलं, भौगोलिक काही वैशिष्ट्य पाहिलं, बरं आहे का, त्याच्याशी निगडीत असेल पृथक्करण, भौगोलिक पृथक्करण असेल, त्याच्यानुसार सांस्कृतिक आणि भाषिक विविधता असेल, आकार आणि क्षेत्रफळ असेल, त्याच्यानुसार. आता याच्यामध्ये काय असेल? संस्कृतीशी निगडीत. जर नीट पाहिलं तर भारतामध्ये असंख्य भाषा बोलल्या जातात. जर आपल्या राज्यघटनेचा विषय केला तर राज्यघटनेमध्येच किती भाषा आहेत हा सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, ओके. त्याच्यासोबतच लोकल भाषांचा नमूद करा उल्लेख. या भाषेवरती आणि संस्कृतीवरची विविधता तुम्हाला तुमच्या या भागामध्ये तुम्हाला लिहायची आहे. बघा, त्याच्यामध्ये नुसार बघायचं भारतीय ऐतिहासिक महत्व असेल, प्राचीन आणि धर्मांचे उगमस्थान, मूळ प्राचीन धर्म असतील, इतर धर्मांची उगमस्थाने असतील, ते भारतीय उपखंडामध्ये, जसं की जैनिझम असेल, बौद्धिझम असेल, त्यांचा मूळ सुद्धा आपल्या या उपखंडामध्येच आहे. हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये नमूद करू शकता आणि त्याला तुम्ही हायलाइट करायचं. जसं की जागतिक स्तरावर प्रचंड प्रभाव आणि काय असेल रे, प्रचंड प्रभाव असलेला देश किंवा हे राष्ट्र आपलं बनलंय कशामुळे? हे आपल्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेमुळं जगाच्या पाठीवरती किंवा जगावरती याचा मोठा प्रभाव असल्याचा आपल्याला अनुभव जाणवतं किंवा दिसून येतं. हा मुद्दा याच्यामध्ये तुम्ही हायलाइट करायचा आहे, जेणेकरून भारत हा काय करतोय, या गोष्टीचं काय करतोय, एक प्रकारे जागतिक नेतृत्व करतोय किंवा जागतिक पातळीवरती नेतृत्व करतोय. हा मुद्दा तुम्हाला याच्यामध्ये नमूद करणं अनिवार्य आहे. बघा, आता इथं दिवस आणि रात्रीची लांबी. आता हे जर पाहिलं, याच्यावरती एवढा जरी मुद्दा तुम्ही हायलाइट केला, ओके, दिवस आणि रात्रीची लांबी, जसं की विषुववृत्ताच्या जवळ प्रदेशांमध्ये दिवस आणि रात्रीची लांबी कशी असते, अधिक सुसंगत असते. जसं आपण विषुववृत्तापासून ध्रुवाकडे दूर दूर जाऊ तस तसं याच्यामध्ये तुम्हाला विषमता अधिक आढळणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये हायलाइट करायचा आहे. सोबत जैवविविधता, वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवास आहेत, परिसंस्था आहेत, प्रजाती आहेत की जे देशाच्या उल्लेखनीय पर्यावरणाशी काय करतात रे, विविधतेमध्ये योगदान देण्याचं काम करतात. हे मुद्दे हायलाइट करा. कोणतं परिसंस्था, ओके, अधिवास, प्रजाती असतील, यांना हायलाइट करा, जेणेकरून तुमचं आन्सर जास्त इफेक्टिव्ह होईल. बरं का? प्रत्येक वेळेस मी तुम्हाला ह्या मुद्द्यांवरती सांगत असतो की हायलाइट्स करा, कारण की तुम्ही जे आन्सरमध्ये लिहिणार आहात त्यामध्ये कोणता वर्ड जास्त महत्वाचा आहे त्या वर्डला अंडरलाईन करा, जेणेकरून तुमचा आन्सर जास्त इफेक्टिव्ह होण्याचे चान्सेस वाढत आहेत. बघा, आता बघा, संसाधनांची विविधता जर तुम्ही पाहिलं असेल, आपण ही जर तुम्ही सिरीज सेशन्स पाहत असाल तर बघा, आपण
आपण जे समुद्रकिनारा आहे, समुद्रकिनाऱ्याच्या संसाधनाशी निगडीत आपण प्रिव्हियस सेशन्स मध्येच मुद्दे डिस्कस केले. त्याच प्रकारे इतर खंडीय संसाधने सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यावरती ओहापोह करा, त्याच्यावरती नजर टाका. बघा, उपलब्धतेबद्दल भरपूर प्रचंड विविधता आढळते भारतीय उपखंडामध्ये. बघा, छोटा नागपूरचं पठार आहे की जी खनिज संपत्तीसाठी समृद्ध आहे. ओके, गंगेचं मैदान आहे की शेतीशी कृषी क्षेत्राशी निगडीत असेल, सुपीक मैदान आहे किंवा सुपीक जमीन आहे, त्यामुळे उत्पादनशाही कृषीशी निगडीत उत्पादन इथं जास्त आढळतं तुम्हाला. हिमालयाचा विस्तृत गवताळ प्रदेश असेल, जंगले असतील, संभाव्य खनिज साठे असतील, शुष्क किंवा अर्धशुष्क क्षेत्र आहे. फॉर एक्झाम्पल ड्रॉट एरिया आपण म्हणतो. जरी महाराष्ट्राचा जरी उल्लेख करायचा झाला तर ओके, महाराष्ट्राचा काही असा ड्रॉट प्रदेश आहे ओके, जिथं पावसाचं पर्जन्याचं प्रमाण खूप कमी आहे, तिथं सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असतील, असे प्लांट्स एनर्जी सेक्टरचे तिथं तुम्हाला अनुभवायला मिळतील किंवा गव्हर्नमेंट तिथं ते फॉर्म करत असतील, तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बरोबर का? बघा, हे एकंदरीत मुद्दे होते. अजून एक सांस्कृतिक भाषिक विविधतेमध्ये बघितलं की आपण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, चालीरीती आहेत, भाषा आहेत, यांचा इम्पॅक्ट समाज जीवनावर कसा होतो आणि इतर खंडातील मानवी समाजाशी कंपॅरिझन केलं तर हा भूखंड, हा उपखंड कसा वेगळा ठरू शकतो याच्यावरती कटाक्ष आपल्याला टाकायचा आहे. आणि सामाजिक आणि आर्थिक असमानतेचा मुद्दा सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. चला बघा, एकंदरीत काय होतं, एकंदरीत हा भारत हा अद्वितीय भौगोलिक, ऐतिहासिक आणि राजकीय सोबत सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने हा आशिया खंड असेल किंवा इतर कोणते खंड असतील त्या खंडांच्या जर कंपॅरिझन मध्ये केलं तर आपण त्याला एक वेगळा उपखंड म्हणून संबोधू शकतो. ही आपल्या अँसरची काय करतं, पुष्टी करतं. हे आपल्या कन्क्लुजन मध्ये असलं पाहिजे आणि शेवट आपण इथं कन्क्लुजनने आपल्या या उत्तराचा करणार आहे. बघा, भारतीय उपखंड हा आपण याला उपखंड का संबोधतो, देश का संबोधत नाही, लक्षात आलं का? याच्याशी निगडीत आहे, कारण की याच्या नैसर्गिक सीमाबद्दल तुम्ही बोलू शकता. महाद्वीपकल्प आहे, याच्या सीमांबद्दल तुम्ही काही चर्चा करा. ओके, नैसर्गिक सीमा पूर्वेची, दक्षिणेची, पश्चिमेची, उत्तरेला हिमालय आहे. ओके, आतील भाषिक विविधता लिहा तुम्ही, सांस्कृतिक विविधता लिहा, राजकीय स्थिती कशा स्वरूपाची आहे, आर्थिक बाजू कशा स्वरूपाची आहे, हे सगळे मुद्दे, समाज जीवन कशा स्वरूपाचे आहे. बघा, याच्यापेक्षाही वेगळं तुमचं उत्तर असू शकतं, पण तो मुद्दे सुद्धा आन्सर असणं अनिवार्य आहे. अशाच स्वरूपाच्या उत्तर आणि प्रश्न म्हणजे उत्तर आन्सर स्वरूपाचे म्हणजे डेली प्रॅक्टिस आपण जे करतो या सराव प्रश्नांसाठी जर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला फॉलो केलं नसेल तर आवर्जून चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तोपर्यंत थँक्यू सो मच. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशनमध्ये.